बीडमधल्या आजच्या पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। बीड जिल्ह्यामध्ये आज उद्योग विभागामार्फत घेण्यात येणारी उद्योग परिषद होती आणि त्या परिषदेच्या निमित्तानं राज्याचा उद्योग मंत्री म्हणून या परिषदेला मी उपस्थित होतो। मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की बीड जिल्ह्यातल्या या उद्योग परिषदेमध्ये स्थानिक उद्योजकांनी 900 कोटी रुपयाची गुंतवणूक या संपूर्ण जिल्ह्याच्या परिसरामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामधनं असंख्य रोजगार निर्मिती देखील होणार आहे। एक गोष्ट खरी आहे की बीडमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधला आपला जो आकडा आहे आमचा तो फक्त 35% आहे। म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये 100% झालाय, 120% झालाय। तर सगळ्यात शेवटच्या काही क्रमांकांमध्ये असलेला हा बीड जिल्हा आहे। मी आजच्या उद्योग परिषदेच्या निमित्तानं आमच्या अधिकाऱ्यांना मी समज दिलेला आहे की पुढच्या महिन्याभरात हे जे टार्गेट आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचं हे पूर्ण झालं पाहिजे। कारण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही अशी योजना आहे की ज्याच्यातनं तरुण तरुणी आणि बचत गट हे स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात। ग्रामीण भागामध्ये 35% आपण सबसिडी देतो आणि शहरी भागामध्ये आपण 25% सबसिडी देतो। अशी देशाच्या राज्यांमध्ये क्रांतिकारी योजना ही फक्त महाराष्ट्रामध्येच आहे। आणि याचा आलेख जर सांगायचा झाला मागच्या 2.5 वर्षापूर्वीचा तर 3 वर्षामध्ये फक्त 7,500 उद्योजक आम्ही निर्माण करू शकलो। परंतु एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक मिशन म्हणून आम्ही राबवलं। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना देखील ते मिशन आम्ही कंटिन्यू करतोय। या 3 वर्षामध्ये सुमारे 32,000 तरुणांना रोजगार निर्मिती करून देण्यामध्ये महाराष्ट्र शासन यशस्वी झालं। म्हणजे मागच्या 3 वर्षापैकी जे काही 7,000 लोक झाली होती त्याच्या 5 पट उद्योजक या 3 वर्षामध्ये आम्ही स्वतःच्या पायावर उभं करू शकलो। आणि ती योजना देखील बीडमध्ये प्रामुख्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं चालली पाहिजे ही आमची सगळ्यांची भावना आहे। आणि म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांना शब्द दिलाय की पुढच्या 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा मी बीडमध्ये येईन, सगळ्या उद्योजकांची बैठक घेईन, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा प्रकल्प कशा पद्धतीनं यांनी राबवलेला आहे, कशा पद्धतीनं ते संख्या वाढलेली आहे याचा देखील मी आढावा घेईन। पण हे सगळं करत असताना बीडच्या तरुण आणि तरुणींसाठी अतिशय आनंदाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या संकल्पनेतनं कौशल्य विकास केंद्राची जी स्थापना आम्ही महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्यामध्ये एक ठिकाण आता वाढलेलं आहे। ते कौशल्य विकास केंद्र बीडमध्ये करण्याचा निर्णय देखील आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलाय। आपल्याला माहित असेल की मागच्या वर्षी स्वर्गीय रतन टाटा साहेबांना आम्ही उद्योग रत्न पुरस्कार दिला, त्यावेळी ते हयात होते। आणि त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांना एक शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना स्किल सेंटर स्थापन करून कौशल्य विकासाचं ट्रेनिंग दिलं जाईल। आणि हे ट्रेनिंग देत असताना गडचिरोली, रत्नागिरी, कल्याण, डोंबिवली, पुणा या 4 ठिकाणी आम्ही ही कौशल्य विकास केंद्र चालू करत होतो। आता बीडमध्ये त्याची भर पडलेली आहे आणि बीडमध्ये देखील हे कौशल्य विकास केंद्र त्याची मॅचिंग ग्रँट डीपीसीतनं आम्हाला मिळणार आहे आणि त्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत। अजितदादांनी या संपूर्ण प्रकल्पासाठी 30 कोटी रुपये बाजूला काढून ठेवण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे। 15-20 दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा रत्नागिरी मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते आणि म्हणून रत्नागिरीतलं तारांगण असेल, रत्नागिरीतलं स्किल सेंटर असेल, ते जे त्यांनी बघितलेलं आहे ते देखील बीडमध्ये करण्याचा निर्णय अजितदादांनी घेतलेला आहे आणि त्याच्यावर स्वतः अधिकारी आणि माझं डिपार्टमेंट देखील काम करत आहे। त्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी घेतलाय। त्याला उद्योग विभागाची देखील जोड आहे, माझ्या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारी जी महामंडळ आहेत त्याची देखील त्याला जोड आहे। या 2 वर्षामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये बीड हे उद्योग क्षेत्रामध्ये अग्रेसर असलं पाहिजे, बाकीच्या जिल्ह्यांप्रमाणे असलं पाहिजे, यासाठी शासन म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे। जसं उद्योग विभाग माझ्याकडे आहे तसं मराठी भाषेचा मंत्री देखील म्हणून मी काम करतोय। आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे
की बीड जिल्ह्यात अंबेजोगाईला आद्य कवी मुकुंदराजांची जन्मभूमी आहे आणि महाराष्ट्र शासनाने जी संकल्पना केलेली आहे की कवितांचं गाव किंवा पुस्तकांचं गाव, तर आज बीड जिल्ह्यामध्ये येऊन सांगताना मला आनंद होतोय की पुढच्या 2 महिन्यामध्ये अंबेजोगाईला कवितांचं गाव हे महाराष्ट्र शासन जाहीर करेल. अंबेजोगाईच्या कवी मुकुंदराज समाधीस्थळ, शासकीय महाविद्यालय, खोलेश्वर महाविद्यालय, योगेश्वरी महाविद्यालय आणि उपजिल्हाधिकारी कार्यालय या 5 ठिकाणी पहिली 5 ही दालनं कवितांच्या गावाची ही सुरू होतील. त्या कार्यक्रमाला मी पुन्हा एकदा स्वतः येणार आहे आणि हे करत असताना मराठी भाषेच्या निमित्तानं जे साहित्यिक आज मला भेटलेत त्यांनी एक विनंती केलेली आहे की विवेक सिंधू नावाचं जे पुस्तक आहे ते विवेक सिंधू नावाचं पुस्तक हे शासन दरबारी मिळत नाही, तर तो देखील निर्णय आज आम्ही घेतोय की विवेक सिंधू हे पुस्तक शासनामध्ये मिळालं पाहिजे, त्याची प्रत आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. बीड जिल्ह्यातल्या साहित्यिकांनी अजून 2 मागण्या केल्या आहेत. त्यांची अजून एक अशी मागणी आहे की आद्य कवी मुकुंदराजांच्या नावानं आमचे जे वाङ्मय पुरस्कार आहेत त्याच्यातला एखादा पुरस्कार देण्यात यावा. त्याच्यावर देखील आम्ही सकारात्मक चर्चा करू आणि या निमित्तानं दोन्ही विभागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चांगले निर्णय घेण्यासाठीच राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी बीडमध्ये आलो होतो आणि मला असं वाटतं की मराठी भाषेतला देखील चांगला निर्णय आम्ही घेतोय आणि कौशल्य विकासाचं केंद्र बीडमध्ये नव्यानं करण्याचा देखील निर्णय आमच्या विभागामार्फत होतोय आणि त्याला आपले पालकमंत्री अजितदादांचं पूर्ण सहकार्य आहे. आपण प्रश्न असा आहे की आपण एकीकडे उद्योग वाढवून बीडमध्ये रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे सरकार, अशा पद्धतीची भूमिका आपण घेतलेली आहे. परंतु बीडमध्ये कुठे उद्योग समूह सरकारने झाडी टाकल्यामुळे बंद पडला आणि आज 6 ते 8 हजार रोजगार त्यामुळे बुडाले. म्हणजे रोजगार हातातून काम गेलं. कुठचा प्रकल्प? अशी प्रकल्प कुठे तर कुठेच्या याच्यावर उद्योग झाडी का टाकल्या आणि त्यामुळे अनेक हजारो रोजगार का बुडाले याचा आपण सरकारने खुलासा. साहेब, एक पहिली गोष्ट अशी आहे, वैयक्तिक एखाद्या उद्योजकाचं नाव घेऊन त्याच्यावर धाडी टाकल्यात याची कल्पना मला अजिबात नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कुठेंच्या त्या संपूर्ण कॅम्पसवर रेड का झाली याचं उत्तर माझ्याकडे नाही, हे मी स्पष्ट पद्धतीनं सांगतो. मी जे आलेलो आहे ते एवढ्यासाठी झालोय की आज उद्योग परिषद जी होती ही माझ्या दृष्टीनं आणि बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची होती. बीडमध्ये वेगळ्या पद्धतीचं जे वातावरण निर्माण झालेलं आम्हाला सगळ्यांना दिसतंय, त्याच्यातनं उद्योजकांना बाहेर काढलं पाहिजे, त्यांना चांगल्या पद्धतीची ताकद दिली पाहिजे. शासन म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत, हा त्यांना दिलासा दिला पाहिजे, या भावनेतनं मी आलेलो आहे. कुठेंच्या बाबतीतली सविस्तर मी माहिती घेईन आणि पुढच्या वेळी ज्यावेळी मी येईन त्यावेळी त्याचं मी उत्तर तुम्हाला देईन. त्यांना एमआयडीसी जागा मिळाव्या किंवा त्यांच्यासाठी काहीतरी नवीन करता येईल. एक महत्वाची गोष्ट जी एमआयडीसीच्या ऍक्विजिशन मध्ये आम्ही घेतलेली आहे की आता एमआयडीसीचं कुठचंही जरी ऍक्विजिशन झालं तरी त्याच्यातली 20% जागा जी आहे ती एमएसएमईना आम्ही ठेवणार आहोत, स्मॉल स्केलला ठेवणार आहोत, मायक्रो इंडस्ट्रीला ठेवणार आहोत, मीडियम इंडस्ट्रीला ठेवणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही सांगितलेला प्रश्न निकालात निघेल आणि युवकांना आणि युवतींना स्वतःच्या पायावर छोटे छोटे उद्योगधंदे काढण्यासाठी गती येईल. बीडची जी एमआयडीसी आहे त्याची जागा मर्यादित आहे. या ठिकाणी दुसरी जागा उपलब्ध यासाठी तुमच्याकडे देखील निवेदन आले, यापूर्वी प्रयत्न झाले, त्यासाठी काही आज निर्णय झाला किंवा बीडच्या बाबतीमध्ये एमआयडीसी नव्यानं करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे. फक्त आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी देखील आता चर्चा केलेली आहे की एकदा फायनल नोटिफिकेशन झालं की ते सांगितलेलं चांगलं राहील असं माझं मत आहे. पुढच्या महिन्यामध्ये ज्यावेळी मी येईन त्यावेळी कुठच्या क्षेत्रावर किती एकरची एमआयडीसी होते हे सगळे कागदपत्र मी तुमच्याकडे सुपूर्द करेन. बँका उद्योग क्षेत्राला सहकार्य करत नाही आपण परिस्थितीमध्ये बोलला. दुसरं बोलताना असं म्हणाल की बीडचं जे रेशो आहे 15,000 आहे, जर ते 1 महिन्याभरात झालं नाही तर मी अधिकाऱ्याची बदली करणार. हे सगळं पूर्ण होणार आहे का? एक लक्षात घ्या, अधिकाऱ्यांची मानसिकता देखील सकारात्मक असली पाहिजे. मी भाषणात असं म्हटलं 99% माझ्या विभागाचे अधिकारी हे अतिशय सक्षमपणानं काम करतायत, म्हणूनच 120%, 130%, 99%, 100% हे मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचं टार्गेट आम्ही महाराष्ट्रामध्ये अचीव्ह करू शकतो. आज काही ना काही कारण सांगून अधिकाऱ्यांनी ते 35%वर नेलेलं आहे. म्हणजे मी हा पण उल्लेख केला की काठावर पास झाले, तर ते काठावर पास नाही, माझा अधिकारी या क्षेत्रामध्ये डिस्टिंक्शनच मिळवलेला असला पाहिजे अशा पद्धतीनं काम करणारा मंत्री आहे आणि त्यांनी तसं काम केलं नाही तर तो अन्याय
बेरोजगार तरुणांवर होतोय. त्याच्यामुळे त्यांना 1 महिन्यामध्ये बँकांना बरोबर घेऊन हे टार्गेट पूर्ण करावंच लागेल. सर, यामध्ये देखील तुम्हाला घेतली होती त्यावेळी देखील तुम्ही उद्योग मंत्री होता. बीड जिल्ह्यात अशी काही गावं ज्या ठिकाणी MIDC जागा संपादित केली परंतु त्या ठिकाणी उद्योग उभा राहिला नाही. त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत तेच शेतकरी त्या ठिकाणी अत्यंत पीक पेरणी करतात. तर त्या ठिकाणी उद्योग उभं राहतील यासाठी काही प्रयत्न होणार? 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. उद्योग उभं करणं हे फक्त उद्योग मंत्र्याच्या हातामध्ये नाही. उद्योगाला पोषक देखील वातावरण तयार करण्याची जबाबदारी शासन म्हणून आमची आहे. तर ती उद्योगाला पोषक असं वातावरण तयार करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. म्हणून स्किल सेंटर, अरे पत्रकारांना द्या ना बसायला. ठीक आहे ना, पण पत्रकार आहे. तर या बाबतीमध्ये त्यांना आम्ही सपोर्ट केला पाहिजे. आणि एक निर्णय देखील आपण असा घेऊ, जर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन वर्षानुवर्ष त्याच्यावर MIDCचं नोटिफिकेशन असेल आणि तिथं काहीच येणार नसेल तर त्या जागा देखील पुन्हा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय जर शेतकऱ्यांची मागणी असेल तर करू, पण ते तपासून बघू, सरसकट होणार नाही. बीडची जी MIDC आहे त्यावर अनेक घर बांधण्यात आलेले आहेत. कारखान्याची गरज असते. तुम्ही याच्यावर अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये पूर्वीच्या कालामध्ये काही MIDCच्या पॉलिसीज होत्या, कमर्शियल कम रेसिडेन्शियल, रेसिडेन्शियल कम कमर्शियल, त्याच्यामधनं ती कदाचित गरज आलेली असावी, पण त्याची माहिती घे. मी आत्ताच सगळ्या उद्योजकांना अशी विनंती केलेली आहे, विशेषतः आपण सांगितलेला जो उद्योग बचत गटाने सुरू केला क्लस्टरमध्ये येऊन, तर त्याला देखील आम्ही सबसिडी देऊन निधी द्यायला तयार आहोत. या बचत गटाच्या ग्रुपनी पुढे आलं पाहिजे. आपल्यासारखं सीताफळाचं प्रॉडक्ट तयार करायला सुरुवात केली पाहिजे. त्याचा क्लस्टर करू ना आम्ही. क्लस्टर जर केलं तर आहे त्याच्यापेक्षा जास्त बेनिफिट मिळू शकतात. महोदय, संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात सामान्य माणसं आपल्या कामासाठी येतात. तर आपण असा आदेश काढणार आहे का मंत्रालयातल्या सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांना मराठीत बोलण्याचा? अधिकारी बहुतेक 90% मराठीत बोलत नाही. मराठी भाषेचा मंत्री म्हणून आजच मी सकाळी काही साहित्यिकांबरोबर बैठक घेतली, त्यावेळी जिल्हाधिकारी उपस्थित होते. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे मराठी भाषेतल्या पाट्या असतील किंवा मराठी समोरच्याला कळेल असं बोललं पाहिजे, ही भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे. त्याच्यावर लवकरात लवकर आम्ही अंमलबजावणी करू आणि बदल झालेला तुम्हाला 6 महिन्यात दिसेल. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर शिंदे साहेब असं म्हणाले की आमचे विचार जुळते जुळते. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिवसेना त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली चालते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो. कालची भेट जी झाली त्या भेटीमध्ये मी देखील होतो, परंतु त्या भेटीमध्ये असं कुठेही राजकीय चर्चा झाली नाही. काल पत्रकार परिषदेमध्ये साहेबांनी असं सांगितलं की गेले अनेक वर्ष राजसाहेबांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर स्नेहभोजनाचा निमंत्रण दिलेलं होतं. काल त्यांना जायला तिथे वेळ मिळाला. अतिशय त्या दोघांची तास दीड तास अतिशय सकारात्मक शिवसेनेवर चर्चा झाली, शिवसेनेतल्या पूर्वीच्या घडामोडींवर चर्चा झाली. वंदनीय बाळासाहेबांनी जी कार्यप्रणाली शिवसेनेवर तयार केलेली होती त्यांच्यावर त्यांच्या गप्पा टप्पा झाल्या. कुठेही त्याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही आणि ज्यावेळी राजकीय चर्चा करतील त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना सांगून करतील. त्याच्यावरती संजय राऊतांचं स्टेटमेंट आहे, तरी सुद्धा त्यांची भेट झाली असली तरी फायनल अप्रुव्हल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यावं लागेल. मला असं वाटतं की त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचं रोजच आम्ही ऐकत असतो, त्यांचं रोज तुम्ही पण ऐकता, आम्हाला प्रश्न विचारता, आम्ही परत त्याला उत्तर देतो, ते मोठे होतात, परत त्यांना उद्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घ्यायची ओळखी येते. त्याच्यामुळे त्यांना काय निश्चय मिळावा, निर्धार मिळावा जो काय केलेला आहे असलेलं टिकवण्याचं त्यांनी करावं. आम्ही त्यांच्या पक्षामध्ये काय बोलतो का? काल मला पत्रकारांनी विचारलं, आज सकाळी पत्रकारांनी विचारलं की त्यांचा निश्चय की निर्धार मिळावा. मी काय उत्तर दिलं? मी टीका नाही केली. मी सांगितलं की आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे नेते हे कोत्या वृत्तीचे नाही, लोकशाही पद्धतीनं संपलेला पक्षाला उभारी देण्याचं काम नेत्यांनी केलं तर लोकशाहीतला प्रकार आहे. पण तो आता संपणार आहे की नाही हे काय ठरवणार आहे ना, त्याच्यावर मी टीका करून काय उपयोग आहे. म्हणून आम्हाला सल्ले देण्यापेक्षा जे आपल्याकडे काही 10-20 शिल्लक आहेत तसेच राहावे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी ते मिळावे. मराठी विद्यापीठ हे अमरावतीला ऑलरेडी सुरू झालेलं आहे
आज मी ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्या विद्यापीठामध्ये उपकेंद्र ही जी संकल्पना आहे ती आज साहित्यिकांनी मागणी केली की उपकेंद्र अंबेजोगाईमध्ये व्हावं. 6 रिजनमध्ये ही उपकेंद्र होती, त्याच्यातलं एक अंबेजोगाईमध्ये करण्याची विनंती मी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा आपल्या चंद्रकांत दादांना नक्की करेन. मी त्याची पण माहिती घेतली. वन खात्याच्या जमिनीचा काहीतरी एक विषय आहे. मी गणेश नाईक साहेबांशी गेल्या बोलेन आणि तुम्हाला देखील मी निमंत्रण देणार आहे अंबेजोगाईच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. तुम्ही देखील त्या तिथे यावं. अंबेजोगाईमध्ये आद्यकवी मुकुंदराजांचं जे नाव चिरकाळ टिकलेलं आहे ते तसं भविष्यात चिरकाळ टिकावं त्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते शासन म्हणून आम्ही करू आणि त्या संदर्भात मी स्वतः अजितदादांशी बोलणार आहे. कांग्रेस ने आज ईडी के खिलाफ प्रोटेस्ट कर रहा है। सोनिया गांधी के ऊपर जो कार्रवाई हुई है उसके खिलाफ कांग्रेस ने प्रोटेस्ट कर रहा है, क्या कहना है? कौन सा कार्रवाई हो गया? ईडी के कार्रवाई हुई सोनिया गांधी के ऊपर सोनिया गांधी के ऊपर ईडी के जो कार्रवाई हुई उसके खिलाफ आज हो गई? जो हुई कार्रवाई 215 मध्ये घेतली. हेराल्ड घोटाळा प्रकरणात दोषारोपपत्रामध्ये दोघांची नाव आले त्या प्रकरणावरून प्रोटेस्ट केला जातो. मला असं वाटतं की हा प्रकार पूर्वी नाही मराठीमध्ये पण सांगतो हिंदीमध्ये हा प्रकार मला असं वाटतं की पूर्वीच घडलेला आहे. दोषारोपामध्ये जर नाव आलं असेल तर हा एक चौकशीचा भाग आहे. त्याच्यावर मी बोलून त्याच्यामध्ये काय उपयोग होणार नाही. ती चौकशी अंती जे काही पुढे येईल त्याच्यावर कारवाई होतील. जर चौकशीमध्ये कोण गिल्टी नसतील तर कारवाई होणार नाही. बँकेतली सगळी मदत इंग्लिशमध्ये नाही या संदर्भामध्ये देखील माझ्या विभागानं निर्णय घेतलेला आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. त्याची अंमलबजावणी या 6 एकदम होणार नाही मॅडम. त्याला 6 महिने लागतील पण आम्ही करू. स्थानिक स्वराज्य ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आता तुम्ही तिन्ही पक्ष मिळून लढणार आहेत. माननीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचं धोरण स्पष्ट आहे की लोकसभेला आम्ही महायुतीनं निवडणुका लढवल्या, विधानसभेला आम्ही महायुतीनं निवडणुका लढवल्या, स्थानिक स्वराज्य संस्था देखील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची अशी महायुती म्हणूनच आम्ही लढवणार आहोत. कांग्रेस के बारे में, सोनिया गांधी मैडम के बारे में जो कुछ कहा जा रहा है, कांग्रेस ने कुछ आंदोलन करने का निर्णय किया है, वो जो घटना है वो बहुत साल पहले घटी है और उसका दोषारोप पत्र है. अगर उसमें अगर नाम उनका आया है ऐसे आपसे मुझे पता चला है तो उसका इन्फॉर्मेशन लेने के बाद ही बोलना अच्छा रहेगा क्योंकि वो पूरा इंक्वायरी शुरू है और इंक्वायरी के बीच में अगर मैं बोलूंगा तो अच्छी बात नहीं. प्रशांत पिडवकर खूप झालेला सिंधुदुर्गमध्ये तर तसं बीडमध्येही गुन्हेगारी आहे त्याच्याबद्दल तिथे देखील गंभीर घटना समोर आली होती. या प्रकरणात तशा पद्धतीचा 4 संशयितांचा देखील विषय आहे. पण अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकार काय बीडमध्ये जी काही घटना घडली ती अतिशय दुर्दैवी होती, निषेध करण्यासाठी होती. त्याचं समर्थन शिवसेना म्हणून आम्ही कधीही केलं नाही, भाजपनं पण केलं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनंच केलं नाही. म्हणूनच अजितदादा इथले पालकमंत्री झाले. आपल्या सगळ्यांना माहिती. जे आरोपी अटक आहेत त्यांना शेवटपर्यंत शिक्षा झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. सिंधुदुर्गामध्ये जो प्रसंग डोळ्यासमोर आलेला आहे त्याची देखील सखोल चौकशी होईल आणि त्या चौकशीमध्ये देखील जर कोण संशयित असतील, जे आरोपी असतील त्यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करू. वेस्ट बंगाल में हिंसा बढ़ती जा रहा है, ममता बनर्जी के नाकाम साजिश पश्चिम बंगाल में हिंसा हिंदुओं को नहीं, वो तो मेरे ख्याल से पश्चिम बंगाल का मामला है, उसके ऊपर सेंट्रल गवर्नमेंट ने उनका बयान दिया है. लेकिन हिंदू लोगों को मारपीट करना, हिंदू लोगों के ऊपर FIR दर्ज करना ही बहुत ही गलत बात है, बहुत ही बुरी बात है. और इससे मेरे ख्याल से पूरी वहाँ की जनता है उन्होंने सबक सीख लिया होगा क्योंकि ममता दीदी को वापस मुख्यमंत्री बनाने के बाद अभी हिंदुओं के क्या हाल हो रहे हैं उस जनता को मालूम है. लेकिन वो पश्चिम बंगाल का मामला है, उसमें मैं जाके कुछ बोलूं ये अच्छी बात नहीं है. लेकिन हिंदुओं के ऊपर अन्याय करना ये भी अच्छी बात नहीं. बीड जिल्ह्यामध्ये उद्योग येण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. खंडणीचे प्रकार देखील समोर आले होते की पवन ते किताब खंडणीचा विषय जे उद्योग येत नाहीत त्यांना खंडणी मागितली जाते. अशांना खंडणीच्या बाबतीमध्ये उद्योजकांनी पुढे यावं, पोलिसांकडे तक्रार करावी. पोलीस ही प्रवृत्ती ठेचून काढतील आणि हे फक्त बीडमध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये उद्योजकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न जर कोण करत असतील तर त्यांनी पुढे येऊन FIR दाखल करावे, त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
घरकुल योजनेचं इम्प्लिमेंटेशन आजपर्यंत पोहोचत नाही. 2024 बजेट झालेलं आहे. बँका काय करतात, अडवणूक करतायत. आता नवीन माणसांना उपयोग करण्यासाठी बँका अडवणूक करतायत म्हणूनच बँकांवर देखील हॅरेसमेंटचे गुन्हे दाखल केले जातील. तरुणाला ह्या मी तेच सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता जेवढे निधी येतात आम्ही आम्हाला उद्योग आणायची गरज नाही, आम्ही स्वतः तयार करू शकतो. तर आम्हाला काय ना ते योजनाचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर होतं. साहेब तेच सांगितलं की महाराष्ट्राचे बीड जिल्हा सोडून अन्य जिल्हे 120% इम्प्लिमेंट केलेली आहेत. त्याच्यामुळे इथं का होत नाही ह्या मुळाशी मी जाणार आहे आणि म्हणून 1 महिन्यामध्ये टार्गेट दिलंय की जे टार्गेट आहे ते मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचं पूर्ण झालं पाहिजे. चला. जाऊ दे हो, आपण चांगल्या गोष्टीसाठी आलोय, कुठे उत्तर देत बसायचं त्यांची. जाऊ दे. माझं म्हणणं असं आहे की त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत की पुढची 25 वर्ष त्यांनी विरोधक म्हणून अशीच आमच्यावर टीका करत राहावी. आमच्यामध्ये उमेद निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच 80 पैकी शिवसेनेच्या 60 जागा निवडून आल्या, महायुतीच्या 237 जागा निवडून आल्या. त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. त्यांनी सारखी आमच्यावर टीका करत राहावी. 25 वर्ष अशीच टीका करावी, विरोधात बसावं. आम्ही हसत हसत ती टीका झेलायला तयार आहे. त्या लाडक्या बहिणींमुळं ही सरकार आले. त्या लाडक्या बहिणीसाठी आपल्या उद्योजक क्षेत्रामध्ये ज्यांचे किती टक्के वाढताना त्यांच्यासाठी उद्योजक क्षेत्रात काय मदत करू शकतात? बचत गटांनी पुढे येऊन, आता मगाशी मी सांगितलं साहेबांनी प्रश्न ऐका ना ताई, सांगतो ताई, बचत गटांनी पुढे यावं, त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती करून घ्यावी. आता मी जो MOU केले त्याच्यामध्ये 2 महिला भगिनी देखील आहेत. स्वतः महिला भगिनी पुढे येऊन देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं त्यांनी रोजगार मागितला तरी देखील 35% आम्ही त्यांना सबसिडी देतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.